भविष्यात उमेदवारी निश्चित झाल्यानंतर कोणती विकास कामं तुम्ही करणार आहात पहिल्यांदा, आणि जर बाय चान्स दुर्दैवानं ही उमेदवारी तुम्हाला नाहीच मिळाली तर तुमचं विकास काम कसं राहील जनतेसाठी? जनतेने मला निवडून दिलं तर निश्चितपणानं या ठिकाणी जे प्रॉपर्टी कार्डाचा विषय आहे तो एक मार्गी लावीन. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जर असेल तर हा प्रभाग कसा शांत राहील, युवा वर्गाला कसं काम मिळेल किंवा युवा वर्गाला उद्योगामध्ये कसं घालता येईल, किंवा त्यांना जर कार्यकर्ता जरी व्हायचं असेल तर एक चांगला प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ता कसा घडायचा आणि आईवडिलांची कुटुंबाची सेवा कशी करायची या पद्धतीचे धडे मी देईन. त्याचबरोबर या प्रभागामध्ये बरीच लोक रिटायर किंवा पेन्शनर लोक या ठिकाणी आहेत. आज त्यांची मुलं फॉरेनला म्हणजे परदेशामध्ये आहेत, काही लोक जॉबसाठी पुन्हा मुंबईला आहेत, परंतु त्यांच्याकडे बघणारं कोणी नाही. भविष्यामध्ये माझं म्हणणं म्हणजे माझी इच्छा आहे की यांच्यासाठी आरोग्य सुविधा घरी मिळाव्यात किंवा त्यांची जी बँकेची कामं असतील तर अशा प्रकारचं एक टीमवर्क की त्यांना तिथंपर्यंत सेवा दिली जाईल आणि एक प्रामाणिकपणानं. आणि मी स्वतः मी म्हणत नाही प्रामाणिक, परंतु मला ते अनुभव आहे. गेली 40 वर्षे मी सातत्याने या समाजासाठी काम करतो आहे. तर लोकांना एक भाऊ, एक मुलगा किंवा एक नात्यातला माणूस म्हणून मी त्यांच्या पाठीशी राहीन एवढी गरज होतं. आणि जर नाही झालं तरीसुद्धा मी माझं हे संपर्क कार्यालय आहे, या माध्यमातून सुद्धा मला जे काही करायचं आहे की वृद्धांसाठी जे काही काम करायचं आहे, पेन्शनर लोकांसाठी जे काम करायचं आहे, कारण माझी आईवडिलांची मी जवळजवळ 5-6 वर्षे सेवा केली. त्यातनं मी ही प्रेरणा घेतली की राजकारणामध्ये मी का पडायचं आहे, की राजकारणामध्ये बाबा पुशबॅक मोठ्या लोकांचा काहीतरी सहभाग होईल, आर्थिक जे आहे स्वत्र उभा करण्यासाठी मिळेल म्हणून मी यात उभारलो. तर नाही मिळालं तर मी माझ्याकडे जी काय पुंजी आहे रिटायरमेंट झालेली त्या सगळ्या पुंजीचा मी हे करून मला नाही 100 लोकांना करता आलं तर 1-2 लोकांचं जरी चांगलं करण्याचं काम मी निश्चित करीन. जरी मला अपयश आलं तरी माझं कार्य थांबणार नाही, मी माझ्या पद्धतीनं काम करत राहीन.